हा अतिशय गंभीर प्रश्न आहे तो. त्याच्या बाबतीत पोलिसांनी त्वरित पावलं उचलायला पाहिजे आणि ज्या बेपत्ता मुली आहेत त्यांची लवकरात लवकर त्यांचा तपास लागला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट विदर्भाच्या बाबतीत, त्या मधल्या काळामध्ये विदर्भामध्ये जी अतिवृष्टी झाली, अनेक जिल्ह्यामध्ये महापूर आलेत, शेतीचं अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. जवळजवळ 8,000 हेक्टरच्या वरती शेतीचं नुकसान विदर्भामध्ये झालेलं आहे. आणि या शेतीचं जे नुकसान आमच्या शेतकऱ्यांनी झालंय त्याला मोबदला राज्य शासनाने द्यावा, त्याच्यासाठी काही 450-500 कोटीची मागणी केलेली आहे. ती जर मागणी राज्य शासनाने मान्य केली तर शेतकऱ्यांना एक मदतीचा हात, या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, एक मदतीचा हात शेतकऱ्यांना मिळू शकेल. म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे 450-500 कोटीची मागणी आहे ती मंजूर करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सुद्धा आमची मागणी आहे. आयकर विभागाच्या नोटिसा आल्या, तर आयकर विभागाच्या नोटीसच्या बाबतीत शिरसाटने काल सांगितलं, त्यांनी श्रीकांत शिंदेचं सुद्धा नाव घेतलं, पण त्यांनी श्रीकांत शिंदेने सांगितलं मला अशा कोणत्याही पद्धतीची नोटीस आली नाही. त्यांनी श्रीकांत शिंदेचं नाव का घेतलं हे अजून कळायला काही मार्ग नाही. जेव्हा श्रीकांत शिंदेला नोटीस नाही तर विधानसभेमध्ये श्रीकांत शिंदेचं नाव घ्यायची आवश्यकता शिरसाटांना नव्हती, त्यांनी का घेतलं? कुठतरी रोहित पवार असं म्हणतात की शिंदेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता पक्ष कोणाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करते आहे तर सर्वांना माहित आहे. आमचाच पक्ष एकमेव महाराष्ट्रामध्ये राहिला पाहिजे, ते मित्र पक्ष असो की विरोधक असो. नाही आहे, विरोध आहेच, त्याला प्रश्नच नाही. सभागृहात सुद्धा अनेकांनी आपली मतं मांडली, तिथे सभागृहात सुद्धा मांडली, बाहेर सुद्धा बोलतायत. काय जेव्हा शासन एखादा कायदा आणते उद्देश एक राहतो, पण त्याचा गैरवापर केल्यामुळे मग राजकीय विरोधकावर त्याच्या पद्धतीने कारवाई होत राहते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर मधल्या काळामध्ये काही व्यापाऱ्यांनी खंडणीच्या बाबतीत आरोप केले होते. काही पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्याच खात्यातील पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी काही त्या जातीवाचक शिव्या दिल्या, अशा पद्धतीचे त्यांच्या आरोप होते. आणि या सर्व आरोपाची मुंबई पोलीस चौकशी करत होती, महाराष्ट्र पोलीस चौकशी करत होती. पण महाराष्ट्र पोलिसांनी मुंबई पोलीस या सर्व आरोपाची चौकशी करत असताना एकाएक हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. आणि जेव्हा हे परमवीरचं प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की आता याच्यामध्ये हे प्रकरण दडपण्याचा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न होईल. आणि तसंच शेवटी घडलं की अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस चौकशी करत असताना सीबीआयकडे द्यायची आवश्यकता नव्हती. कारण की भारतीय जनता पार्टी हे परमवीर सिंग यांना सातत्याने वाचवण्याचा प्रयत्न करते. अनेक प्रकरणामध्ये त्याला वाचवलेलं आहे. आणि याही प्रकरणामध्ये जी सीबीआयने या खंडणीच्या बाबतीत किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध केल्या, त्याला वाचवण्यासाठी, परमवीर सिंगला वाचवण्यासाठीच हे प्रकरण सीबीआयला देण्यात आलं. हे सर्व त्याच वेळेस त्याची चर्चा झाली होती. त्याच वेळेस त्याला विरोध झाला होता की महाराष्ट्र पोलीस चांगल्या पद्धतीनं चौकशी करत असताना सीबीआयला देण्याची आवश्यकता नाही. आणि एकदा सीबीआयला प्रकरण दिलं तर विरोध म्हणजे राजकीय दबावाच्या पायी हे या प्रकरणामध्ये त्याला क्लीन चिट मिळेल, त्याच वेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. ते कशा पद्धतीचं काल त्यांनी क्लीन चिट देण्याचं प्रकरण न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे. असं आहे की जन सुरक्षा कायदा काल विधानसभेमध्ये त्याला मंजुरी मिळाली. आता विधान परिषदेमध्ये तो जाईल, तिथे चर्चा होईल. पण हा जनसुरक्षा कायदा राज्य शासन आणण्याचा त्यांचा जो आग्रह आहे
याच्यामुळे जनसामान्यामध्ये अशी भीती आहे की विद्यार्थी, शेतकरी, कामगार, डाव्या विचारसरणीचे पक्ष किंवा जे काही विरोधी पक्ष आहे यांनी सुद्धा काही आंदोलन केले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल का, काही मनमानी किंवा काही आकतापोटी कारवाई होऊ शकते का, अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे, विद्यार्थ्यांमध्ये आहे, कामगारांमध्ये आहे, राजकीय पक्षामध्ये आहे. कारण की तुम्हाला आठवतं 2004 मध्ये जेव्हा ईडीचा कायदा झाला, आता ईडीचा कायदा कशासाठी होता? ईडीचा कायदा हा दहशतवादाच्या विरुद्ध, ईडीचा कायदा हा दहशतवाद आणि जे ड्रग आहे, चरस, गांजा, हे काही ड्रग्ज आहे याच्या विरुद्ध ईडीचा कायदा होता. ज्या ज्या देशांनी हा ईडीचा कायदा त्यांच्या देशामध्ये लावला त्या देशामध्ये दहशतवादाच्या विरुद्ध, ड्रग्सच्या विरुद्ध हा या कायद्याचा वापर बाकी देशामध्ये होतो. फक्त भारत असा देश आहे की तिथे ईडीचा कायदा हा राजकीय विरोधकाच्या विरुद्ध त्याचा वापर होतो. म्हणजे आकसाने त्या कायद्याचा वापर भारतामध्ये ईडीचा केला जातो. तशाच प्रकारची भीती या जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना भीती वाटते, शेतकऱ्यांना भीती वाटते, कामगारांना भीती वाटते, राजकीय पक्ष जे विरोधक आहे सरकारचे त्यांना भीती वाटते की याचा सुद्धा ईडीचा कायद्याचा जसा गैरवापर केला गेला तसा याचा सुद्धा गैरवापर करून राजकीय पक्ष किंवा डाव्या विचाराचे पक्ष जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकेल अशा पद्धतीची एक भीती जनसामान्यामध्ये आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत राज्य शासनाने व्यवस्थित खुलासा करायला पाहिजे आणि आकसाने हा कायदा उद्या जर मंजूर झाला तर ईडीचा जसा गैरवापर होतो तसा याचा वापर होऊ नये अशा प्रकारची सर्वांची इच्छा आहे. सभागृहात मात्र तुमच्या पक्षाने याला विरोध केला नाही. तुम्ही आता राष्ट्रपती विरोध करताना जी मसुदा समिती होती त्यामध्ये तुमच्या पक्षाची जयंत पाटील. ठीक आहे, आता तिथे सविस्तर चर्चा होईल. अनेकांनी मी सांगितल्याप्रमाणे भीती व्यक्त केली आहे.